सातारमध्ये आणि पुण्यामध्ये कराओकेचे कार्यक्रम घेते. फक्त कराओके कार्यक्रमच नाही तर चित्रप्रदर्शन, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पुस्तकांची प्रकाशनं, वेगवेगळ्या साहित्यिकांच्या चर्चा, असे कार्यक्रम घेते. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव पतसंस्था असावी की जी जाहिरात करत नाही, फक्त अशा ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यासाठी सपोर्ट करते, त्याला प्रमोट करते. आणि त्यामुळे हा हॉल विशेषतः हा मोफत दिला जातो सगळ्यांना. पुण्यामध्ये जे कार्यक्रम घेतो त्या कॉमनमध्ये करतो, वेगळे करतो. की परवाच दिवशी विजय सागरचा कार्यक्रम गाजला, म्हणजे पुणेकरांना फार आवडला तो कार्यक्रम परवा दिवशी झाला. लगेच त्यांनी ऑगस्टमध्ये आता कार्यक्रम तिथे घेतलेला आहे. त्यामुळं शंकर जयकिशन यांचा कार्यक्रम होता तो विशेषतः. त्याच्यामुळं आपली सातारची मंडळी पुण्यापर्यंत जावी, पुण्यातली मंडळी इथं यावी आणि असं एक कॉमन व्यासपीठ निर्माण व्हावा असा आमचा विशेषतः प्रयत्न आहे. आज तुमचा ग्रुप पहिल्यांदाच इथं कार्यक्रम करत आहोत, पण एक झलक आम्ही चेतन भडकमकरांची बघितली मागच्या वेळेला आणि आम्हाला अतिशय आनंद वाटला की अतिशय सुंदर गाणं त्यांनी सादर केलं. म्हणजे जो एक संगीताचा बाज असेल किंवा शास्त्रीय संगीताचा त्याला एक जोड असेल, ही सुद्धा महत्त्वाची असते. तर इथे येणाऱ्या प्रत्येकाने हळूहळू त्याच्यामध्ये तज्ञ व्हावं. नुसतं तज्ञ व्हावं नाही तर संस्कृती म्हणजे आपण जे वाचन संस्कृती त्या वाढीकडे जावं. तिथे अनुभव क्लब म्हणून आहे, त्याचे इथं कार्यक्रम असतात. आता 3 तारखेपासून 10 तारखेपर्यंत जगातली काही चित्रपट दाखवली जाणार, जे मिळत नाहीत आपल्याला, ते अग्रेसिव्ह येतात, ते आम्हाला मिळतात. आमची तिथं रजिस्ट्रेशन आहे. तर ते कार्यक्रम 3 तारखेपासून आहे. त्याच्या प्रमुख इथं सारिका देशपांडे आहेत, ते सचिव आहेत. आणि त्यातनं आपल्याला वेगवेगळे कळत असतं. जे आता मला माहीत नाही, पण शंकर जयकिशन आपण त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आपण ऐकतो. पण किती लोकांना माहिती आहे की शंकर हे काय वारीचे ऐकलं जात होते, किंवा अशी वेगवेगळी आपण माहिती पण सांगत असतो. त्यामुळे तुम्ही जर हळूहळू गाण्याबरोबर वाचनाकडे वळला तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या गायकाची माहिती घेतली किंवा इतर वाचनातनं तुम्ही हळूहळू तुमच्या गाण्याला त्याची जोड मिळत. आणि हेच लता मंगेशकरच्या माध्यमातून झालं, हेच आशा भोसलेचं झालं, अनुराधा पौडवाल असेल, शंकर जयकिशन असतील, मोहम्मद रफी असतील, या सगळ्यांचं विशेषतः जे गीतबद्ध करणारे होते किंवा बाकीच्यांची मैत्री होती, त्याच्यामुळे त्या गाण्यामध्ये प्राण ओतला जायचा. म्हणजे आज जर बघितलं आजची गाणी त्यावेळीची गाणी, त्याच्यामध्ये जो आपल्याला फरक दिसतो आहे. जेव्हा बऱ्याच वेळा लता मंगेशकर असं म्हणायचे की हा शब्द बदलूया, मोहम्मद रफी असं म्हणायचे हा शब्द आपण बदलूया का. त्यामुळे त्या गाण्याला ते शब्द बदलल्यामुळे आणखी उंची प्राप्त होईल. तुमच्या या पहिल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दीपलक्ष्मी पतसंस्था तुम्हाला शुभेच्छा देते. आज विशेषतः महाराष्ट्रामध्ये हॉटेल व्यवसायामध्ये प्रसिद्ध असलेले त्यांची पुरी भाजी ही प्रसिद्ध आहे. आणि जसं सातारमध्ये लाटकरची पेढी किंवा सातारी कंदी पेढी, तसं चंद्रविलास झालेलं आहे. ज्यात आमच्याकडे पुढी जी एक जनरेशन येतं ते म्हणतं चंद्रविलास खूप आहे, आम्हाला ते मिसळपाव खायचं जाऊ किंवा आणि काय खायचंय असं प्रत्येकाकडे आहे. म्हणजे आता आम्हाला तो खरं इशारा भोगण पडतो, पण त्याला इलाज नाही. चंद्रविलास नाव होतं हे महत्वाचं. भोगण पडतं म्हणजे आपण पैसे देतो तर त्यात तयार असतात, पण आपण म्हणतो की नका दिलं आपण असं असतं. त्यात प्रमुख आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या डॉक्टर कामिनी पाटील या पत्रकार आहेत, महाराष्ट्रातल्या पत्रकार संघटनेमध्ये पदाधिकारी आहेत, त्या आहेत. त्याचबरोबर काका पाटील या ठिकाणी प्रमुख आहेत, ते जिल्हा परिषदेच्या संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सारिका देशपांडे आहेत, त्या डॉक्टर आहेत, चांगल्या लेखिका आहेत, चांगल्या गायिका आहेत. फक्त त्या घरामध्ये गातात, आज जास्त गात नाही. मग ते गाणी त्यांनी म्हटलं विशेषतः, पण अतिशय आवाज चांगला आहे त्यांचा. आणि चित्रपटामध्ये त्यांची मास्टरकी आहे. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की मला बऱ्याच गोष्टी या हॉलमध्ये मिळतात. म्हणजे हॉलमध्ये म्युच्युअल फंडचा एक शिबिर भरलो होतो, म्युच्युअल फंडचा मी एजंट झालो तेव्हा मी 4 देश केले त्या कालावधीमध्ये. ॲम्स्टरडॅम झालं, टास्कन झालं, दुबई झालं, त्याच्याबरोबर अजून एक झालं, असं 4 देश माझे झाले. तसंच गाण्याच्या बाबतीत सुद्धा असंच झालं. म्हणजे हळूहळू मी पण गाणी म्हणायला सुरुवात केली. जवळ नाही म्हणते की आपण म्हणतो आपल्या आनंदासाठी म्हणतो, किंवा चित्रपटाच्या संदर्भामध्ये चित्रपट हे आपल्या आयुष्यातलं महत्वाचं आहे. तुम्ही सुद्धा चित्रपटाकडे वळा. 3 ते 10 तारखेपर्यंत असल्या चित्रपट बघायला या. चित्रपट आपल्याला असे काही देऊन जातं
की ते आपल्याला आपल्या पुढच्या पिढीपर्यंत देता येतं. तर हे 4 प्रमुख पाहुणे आहेत. बाकी या ठिकाणी भडकमकर आहेत, तर सुरेश सर आहेत, हेमंत सर आहेत, दुर्गा मॅडम आहेत, सुभागी मॅडम आहेत. त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माननीय वसंत जोशी यांना विनंती करतो की दीपप्रज्वलन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करू. आणि रंगोली ग्रुप नव्यानं चाललं आहे, त्यांच्या वतीनं आजच्या हिंदी आणि मराठी गाण्यांची मैफिल आज या ठिकाणी होणार आहे. वसंतचे आपलं नाव सगळ्यांना परिचित आहे, म्हणजे आपल्यापेक्षा आपल्या हॉटेलच्या नावानं सगळे आपल्याला ओळखतात. आत्ताच परवा कार्यक्रम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समारोहात झाला, त्यामध्ये विराज जोशी, भीमसेन जोशी यांचे नातू 23 वर्षाचं पोरगं, त्याचं गायन आम्ही पूर्ण 2-2.5 तास ऐकलं. किती मोठ्या प्रकारची ती झेप आहे त्या दिवशी बघितलं जातं. त्यानंतर संध्याकाळी मी त्यांच्या शंकरगड जेवायला पण थांबलो. म्हणजे संगीत कला किती महत्त्वाची आहे. आजोबा भारतरत्न आहेत म्हणून तो शिकायचा राहिला नाही. BA करत तो गाणं शिकला, शास्त्रीय जे अवघड आहे, तो इतक्या उत्कृष्ट पट्टीत म्हणतोय की ती पट्टी इतक्या उच्च लेवलची आहे, त्यामागे साधना आहे. एवढ्यासाठी सांगायचं आहे की आज स्वर्गीय आनंद बक्षींच्या जयंती आहे. आता दुपारीच मी FM बँडवर त्यांची माहिती ऐकतो. माणूस किती स्ट्रगलमधून आनंद बक्षीवरती आले, काय ऐकल्यानंतर मला आश्चर्यचकित झालं. 2-2 वेळा नेव्हीत, आर्मीत नोकरी करून त्यांनी 3-3 तासावरच मुंबई सोडून परत लाहोरवरून परत मुंबई, अशा पद्धतीनं करत करत त्यांचं एकच स्वप्न होतं की मला उत्कृष्ट गायक बनायचं आहे आणि उत्कृष्ट गीतकार बनायचं आहे. परंतु गायक राहिला आणि गीतकार म्हटले. आज हजारो गाणी त्यांची सगळ्या भाषेतली आणि ती गाणी आपण ऐकतो, आविट गाणी की स्वातंत्र्यपूर्व काय त्यांचा जन्म, परंतु आईच्या वरची गाणी त्यांची फार प्रसिद्ध आहेत. ती आज भरपूर त्यांच्याबद्दल माहिती सांगितली. त्यामुळं संगीत हे अशी एक क्षेत्र आहे ज्यात जेवढं खाली जाल तुम्ही तेवढं आणखी चांगलं सापडत जातं. चिटणीस साहेबांच्या बाबतीत जोशी साहेब, तुम्हाला बहुतेक जण सगळे स्पॉन्सर करायला येतात. परवाच्या कार्यक्रमात त्यांना स्पॉन्सरशिप त्यांची होती. सोडून द्या की हॉटेलचा थोडासा ॲडव्हर्टाईजचा भाग असेल, परंतु त्यांचं दातृत्व मोठं आहे आणि त्यापेक्षा त्यांना आवड आहे ह्या कामात. आत्ताच ते तुमच्या अगोदर मला सांगितलं की मी 20 लाखाची इन्स्ट्रुमेंट घेणार आहे आणि इन्स्ट्रुमेंट आपली आणि गायक वेगळे, सगळे त्यांना फ्रीमध्ये द्यायचं, त्यांनी हे करायचं. म्हणजे तुम्ही योग्य पाहुण्याला आज बोलले, म्हणजे ऑकेजनली आपण भेटलो आणि त्यांनी बोलवलं की संगीताला पाठवलं द्यायचं की कुठलाही कार्यक्रम असेल. वसंतजी सगळ्यांनाच मोठ्या मनानं मदत करत असतात, परंतु ही जी मंडळी आहेत ही सगळी क्रीम मंडळी आहेत. सगळे घरचे व्यवस्थित संसार सांभाळून येणारे लोक आहेत आणि आपल्या फॉलोअर जातं. कारण TV, मोबाईल पाहिजे ती झटपट माहिती गुगलला विचारायला मिळते. पण हे सगळं सोडून ज्याला सीता येऊन गाणी ऐकायची आणि आपल्यातल्याच कलाकारांची जी बाथरूम सिंगरपासून, बेडरूम सिंगरपासून हॉल सिंगरपर्यंत त्यांना आणायचं, हे फार मोठं काम आहे आणि ते श्री चिटणीस करतात. आज श्री चिटणीसना चं बघून आता परवा महिला मंडळाचा एक कार्यक्रम ऐकला. माझे मित्रसमोर बसलेले डॉक्टर चौगुले, तर तिथेही कार्यक्रम ऐकला. काल मी कोणातरी आज राजपुरे त्यांची क्लिप बघितली, राजशेख राजपुरे चांगलं गातात म्हणून मी त्यांना फोन केला. ते म्हणजे आमचा त्या सायन्स YC कॉलेजमध्ये काही कार्यक्रम होता. म्हणजे आता विविध ग्रुप झाले सातारमध्ये, इतके गायक झाले की स्वतः श्री चिटणीस साहेब त्यापैकी एक गायक आहे. ते गाणं म्हणतात, ते माझ्या मागे लागलं की तुम्ही गाणं म्हणा, म्हणजे चालला हा कार्यक्रम नीट चालतो, मला तेवढं गाऊन देऊ नका. त्यामुळं अशा पद्धतीनं हे दीपलक्ष्मी पतसंस्था सामाजिक बांधिलकी रूप असते. श्री चिटणीस फक्त याच्यापुरतं मर्यादित नाही आहे, त्या तिथल्या ह्याच्यापुरते. श्री चिटणीस ग्रंथोत्सवापासून सगळ्याच, अगदी साहित्य संमेलन पूर्वीचं त्यापासून सगळ्याला ते सामाजिक आणि हे काम करायचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं ते कुठलंही श्रेय त्यांना नको असतो. त्यांनी इथंच नाही, जोशी साहेब पुण्यासह त्यांच्या कामात त्यांनी ठसा उमटवला आहे. आत्ता मला त्यांनी कळालं, माझे त्यांचे बरेच सारखे फोन असतात, पण पुण्यासह त्यांनी इथला कालावधी ग्रुप म्हणजे पुण्यात सातारची घोडदौड चालू केली आणि ही गोष्ट फार अवघड आहे. कारण पुणे तिथं काय होणे, तर त्या पुण्यासह जाऊन श्री चिटणीसने आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे आणि स्वतः नुसतं गेलं नाही, इथली लोकं पण घ्यायला सुरुवात केली आहे. ही फार आपल्याला प्रसिद्धीनं बाब आहे. रंगोली ग्रुपबद्दल श्री चिटणीसांनी भडकमकर कोण आहेत मला माहीत नाही, पण फार चांगलं गातात सांगितलं. श्री चिटणीसांना सगळे चांगले पण तुमच्याबद्दल त्यांनी स्पेशली सांगितलं
त्यामुळं सगळ्या पटीचे आम्ही कार्यक्रम बघितलेले आहेत. थोडेफार गाण्यात चूक झाली, पुढं मागं झालं तरी समजून घेणारे आपण सगळे सातारकर आहोत, समजून घेणार, चुकत असतो. सगळेच काय किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि मुकेश होत नाहीत, परंतु त्यांच्या जवळपास जायचा प्रयत्न करणं, तर त्यांची आठवण करून किंवा ते आपल्याला आठवतील एवढ्या पद्धतीचं गाणं म्हणणंसुद्धा फार मोठं असतं आणि ते काम करावं बिलकुल होतं. पुन्हा एकदा श्री चिटणीस साहेबांना धन्यवाद देतो की योग्य पाहुणे बोलवले. आम्ही तर जोशी साहेब नेहमीच असतो, कोण नाही गावलं की आम्ही प्रमुख पाहुणे असतो. आमच्या डॉक्टर कामिनी पाटील असतात, आम्हालाही काय आपल्या इथे येऊन बसायला पण पाहुण्याचा आपण तर काका पाटील आहे आणि मी सगळीकडे असतो. इथं म्हणून वेळ देता येईल तर आम्ही देत असतो. पुन्हा एकदा त्या रंगोली ग्रुपला माझ्या वतीनं आणि सगळ्याच आपल्या इथल्या लोकांकडून शुभेच्छा. चांगली गाणी म्हणा, आम्हाला बसावं वाटेल इथपर्यंत चांगलं म्हणा. धन्यवाद. जसे काका पाटीलजी हे बोलले की संगीत ही अशी क्षेत्र आहे की कुणी त्याच्याशी वंचित राहत नाही. त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे की छान छान गाणी ऐकावी. रंगोली ग्रुपचा प्रोग्रामही छान असतो. तसं चिटणीस त्यांना तर काही तर लिमिट असंच म्हणलं पाहिजे का की कुठलंही क्षेत्र त्यांच्याकडून राहिलेलं नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं नाही किंवा करत नाही. आणि इतका छान प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे संगीतकार लोकांना. त्यांचं खरंच तेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे. आणि माझ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता सर म्हणाले की रफी आणि लता सगळे होते, तर राजहंसाची चाल श्रेष्ठ म्हणून बाकीच्यांनी चालायचंच नाही का? तर असं नाहीये, तुम्ही गा, आम्ही गातो, स्वानंदासाठी गा, आज तुम्ही गा, आम्ही एन्जॉय करतो. थँक्यू. एकच आठवण सांगेन की राहुल देशपांडे हे CA करतो. काही परीक्षा पण झाल्या होत्या. पु ल देशपांडेकडे गेलो. पु ल देशपांडे म्हटले CA भरपूर होतात, पण तू आजूबाजूचं नाव वसंतराव देशपांडेचं तू नातू आहे, गाणारी कमी आहे, तेव्हा तू CA कर नको करू मला माहीत नाही, पण तू गाण्याकडे लक्ष दे. आणि त्यांनी CA बाजूला ठेवलं आणि गायकीकडे लक्ष दिलं. त्याच्यामुळं आपल्याकडे काय कला आहे ती फार महत्त्वाची झालेली आहे. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी नाटकात एखादा मुलगा काम करतोय म्हटल्यानंतर ते म्हणायचे बाद झाला म्हणायचे. जसं बालगंधर्वला मुलगी मिळत नव्हती लग्नात, त्याचं लग्न कोणी ठरवलं असेल तर लोकमान्य टिळकांनी ठरवलं. लोकमान्य टिळकांमुळे बालगंधर्वाचं लग्न होऊ शकतं. जर मुलगीने कारण ते स्त्रीपाठ करायचे ना, तेव्हा त्यांना मुली द्यायला कोणी तयार नव्हतं. आता बदललं सगळं. आता आपण उलट स्त्रीपाठ म्हणल्यावर हसून हसून बेजावतो थोडक्यात, म्हणजे इतकं आता झालेलं आहे. पण ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आता ह्या पुढच्या कालावधीमध्ये कलेला वाव देण्यासाठी हा हॉल म्हणा किंवा आम्ही मग सगळी मंडळी प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आम्हाला गोष्टी दिसतात. जसे लाटकर मुलगी आहे, ती मला एकदा रविवारी येताना भेटली ST मध्ये. तर तिथे मी चित्रप्रदर्शन भरलं होतं एक दोनदा सगळ्यांच्या बरोबर. तर मी तिला विचारलं तू काय करतेस पुण्याची मुलगी? म्हणजे दर रविवारी मी येते आणि रविवारी तर जे कार्टून चित्र शिकते. कार्टून सोपं नाही, जसं बाळासाहेब ठाकरे कार्टूनिस्ट होते, R.K. लक्ष्मण होते, तसं ती म्हणजे याचा अर्थ असा की ते जेव्हा चित्र काढते त्याच्यामध्ये ते अभ्यास पण करत असते. तेव्हा पुणे एवढं जवळ आहे आपल्याला, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये येणाऱ्यांचं लक्षात ठेवलं पाहिजे. आपली नातवंड असतील, आपली मुलं असतील, शेजारी असतील, त्यांची कला बघून त्या कलेला आपल्याला वाव देता आला पाहिजे. जसं आत्ताच आमच्या लोकमंगल हायस्कूल एक नागेवाडी कृषीचं आहे, त्यांनी आज विठ्ठलाची मूर्ती केली. ती फार प्रसिद्ध ठिकाणी गेली. म्हणजे तो मुलगा 8वी 9वी 10वीला त्याला आवड निर्माण झाली, आम्ही गणपती करायला शिकवायचं मुलांना, तर त्याचा तो प्रचंड पुढे गेलेला. त्यामुळे कलेला वाव देण्यासाठी सुद्धा तुमच्या माध्यमातून प्रयत्न व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याचं पुढे बोलणं असेल तरी हरकत नाही. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि मला माहिती आहे की तुमचं गाणी अतिशय उत्तम होणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत कार्यक्रम सांगतो आणि स्वागताचा कार्यक्रम सांगतो.